मंडळी, लग्नाळू आई आणि ओंकार पोहोचलेत आज वधू परीक्षेला. चला बघूया त्याचा काय निकाल लागतोय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मला हे मुळातच पटत नाहीये तुमचं. नाही माझ्या तत्वात बसत नाही ते. नाही पाहुण्यांना काहीही खरं सांगायची गरज नाहीये. हे बघ, सत्याचा पाया असलेलं नातं नेहमीच टिकतं, जिवंत राहतं. माझं ऐक जरा तू. बाबा बस झाला आता. सारखं काय सत्य सत्य, त्याचं आणि माझं आता काही नाहीये. सांगितलं ना तुम्हाला. दत्त्या दत्त्या करत होते तेव्हा तर नाही म्हणालात, आता बरे सत्य सत्य करत पडतायत. ही एक माझी मुलगी, सगळे गुण आईचे घेतलेले आहेत तिने. सौंदर्य घेतलं, बिंडोकपणा सुद्धा घेतला. हे बघा, सौंदर्यावर इश्य केलं, बिंडोकपणावर काहीच नाही वाटलं तिला. आई, काय बोलायचं आता. ये बाई, या बापाने काय करायचं तुझ्यासाठी अजून. काय करता हो बाबा तुम्ही? काय केलं आतापर्यंत? प्रत्येक मुलगा आलेला त्याच्याशी मी बोलले, मी चॅटिंग करते रात्र रात्रभर जागून त्या मुलांशी. मी माझे स्वतःचे फोटो पाठवते समोरून त्या मुलांना. आणि तुम्ही बोलताय काय करायचं? तुमचा प्रामाणिकपणा आहे ना, तो नडतो बाबा. माझा प्रामाणिकपणा नडतो. हो, म्हणून लग्न नाही होतंय माझं. नाही तर आतापर्यंत 10 लग्न केली असती मी. थोबाड फोड तिचं. 10 लग्न करायचे तिला. नाही का थोबाड फोडायचं? बरोबर बोलते ती. दरवेळी तुमचा प्रामाणिकपणा मध्ये येतो. प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक स्थळाला खरं खरं सांगून टाकता. आणि एकदा तरी होकार आला का हो समोरून? नाही ना आला. प्रामाणिकपणा काही असते की बाबा नाही? ओ कशाला पाहिजे प्रामाणिकपणा? कशाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेताय तुम्ही? आई बाबा, मला तो मुलगा आवडलाय, मला त्याच्याशीच लग्न करायचंय. तो खूप भारी आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय. मला तो- बाबा, माझं लग्न नाही झालं ना आता तर मी जीव दे. नको, नाही बा, हे असं नाही करायचं. नाही. आता ताईपणा करायचं नाही, सांगून ठेवतो. खरं सांगायचं असं नाही वागायचं. मग खरं सांगायचं नाही. बोल. ऐकलं तर तुम्ही ठीक काय म्हणाली? ऐकलं? हो, ऐकलेलं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आपण खरं खरं सांगायचं नाही, नाही सांगायचं. खोटं वागायचं. होय, सगळं लपवायचं. ठीक आहे, तसं करूया. पण तुम्ही ते विसरू नका. आम्ही का विसरू? तुम्ही लक्षात ठेवा. हा, आणि ते लाल रंगाचं. नका ना विषय काढू. आता झालं सगळं, विषय बंद. ठीक आहे, बघूया आज तरी हो म्हणतोय का मुलगा तिला. ए बाई, तू आज जा आता. चल रातराणी, चल आज जा. आज जा तिकडे. होय, आणि अदबीने बाहेर ये जरा, कळलं? हा, नावाला जाग जरा. रातराणी आहेस तू. आज जा. नीट वागा जरा तुम्ही पण. कसं वागताय तिच्याशी? मला तत्वात काही गोष्टी बसत नाहीत, काही गोष्टी. इथूनच आहे ना? हो हो लग्न 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 आई आई अगं, स्वतःचं लग्न असल्यासारखं काय नसतेस. माझं लग्न नाही. नको हे कोणाचं आहे? कोणाचं लग्न नाही. नको लग्न 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 लग्न. मला गुलाबी झालायस, गुलाबी. हळू. लाजायला पण देत नाही. वेडा, बेल वाजव. लग्न. उगाच वाटेल ते करू नकोस. आई समीर चौगुले आहेस का तू? पेलचे आवाज काढायला वेगवेगळे. बापरे, एवढी कॉमेडी नाही. हेच असेल ना पण. हो लिहिलंय. हो आले थांब. हा, सगळं ठरलेलं आहे तसं शांतपणे. वागायचं आहे. हा, खरं खरं शांतपणे. सांगायचं नाही नाही. शांतपणे घ्या जरा. नमस्कार. हे रातराणी काळरात्री. हो, मी तिचे वडील रातराणी काळरात्री. तुम्ही वडील? होय. ओंकार राऊत. अरे वा, नमस्कार. नका, पाया- नाही. या. आई ग, इथून आलात. हीच का आमच्या नाईट रायडरची रातराणी? तुझी चॉईस एकदम बाबांसारखी आहे. तिखट दणकट, कामाला बळकट. आवडली सून आवडली. नाही. काहीतरी बोललो का? अहो, ही माझी बायको आहे. निशा रजनीकांत काळरात्रे. मी रजनीकांत काळरात्रे. नमस्कार, माझी बायको आहे. बायको चालेल आम्हाला. चल बाळा, लग्न नाही. कळतंय का तुम्हाला? बायको.
अगं आई ती मुलीची आई आहे माय वुड बी सासू आहे ती काय चाललंय तुझं गो सॉरी सॉरी हा म्हणजे हा. आई गो सॉरी वेणबाई माफ करा नाही. जरा मला जरा आज आहे लग्न- काका काकू काय तिचं सध्या लग्न हो. आई गं. आहे ते एक्साइटेड झालेले आहे. आल्यापासूनच दिसतंय आल्या म्हणजे ते. वाक्याच्या आधी लग्न वाक्याच्या नंतर लग्न असं लग्न नाही. आई खूप करते असं आता तू अरे मला काय केलं त्यांनी काय चाललंय? सॉरी मला ते एकदम मी खरं सांगू का जेव्हापासून यांनी सांगितलंय ना की याला मुलगी पटली आहे पसंत पडलेली हा 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 ते- ऑनलाईन पसंत पडली तेव्हा ना माझा जीव भांड्यात पडला वा, तुमचं म्हटल्यावर केवढं भांडं असेल ते हसते ती मस्त आहेत एकदम हसत खेळत मला आवडतं अशी असंच पाहिजे बसा ना बसा ना तुम्ही बसा ना बाळा बसा थँक्यू पाणी घ्या पाणी घ्या हो नाही असंच पाहिजे नाही मला मान्यच आहे ना एक्साइटमेंट असणारच ना हो, लग्नाची. मलाही अतिशय आनंद झालेला आहे सांगू का म्हणजे आमच्या रात्राणीला फायनली स्वप्नातला राजकुमार भेटला चला मग लग्न करूया चला नाही नाही थांबा मुलगी बघण्याचा कार्यक्रम मुलीला तर आधी बघा कशाला राहू द्या ना तिला दुसरं कोणीतरी आवडायचं त्याच्याशी लग्न लावून टाकूया एवढंच म्हणणं आहे माझं आई नाही, आमच्या रात्राणीने एकदा ठरवलं की ठरवलं फायनल तिचं एकदा ठरवलं की ठरवलं हो बोलवू का रात्र कळलं मला चेहऱ्यावरच कळलं तुमच्या ए रात्राणी ये बाळा अदब अदब बेटा हा ये अख्खा ट्रे नाही एक डिश घ्या सध्या डिश घ्या हा आईना द्या घे बाळा घे नमस्कार आईना नमस्कार कर हा ये बाळा ये फोटोपेक्षाही सुंदर आहे होय म्हणजे बापरे पसंत आहे आम्हाला अगदी आवडली आहे मुलगी मी खरं सांगते म्हणजे आम्हाला मानपानाचं पण काही टेन्शन नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका चल बा गृहप्रवेश करून टाकूया नाही नाही थांबा एवढ्यात थांबा जरा करून टाकू ना. अरे हा कुठला गृहप्रवेश प्लीज जरा थांबा आधी तो बघण्याचा कार्यक्रम असतो ना पोह्याचे घास तर खा तुम्ही आवडी निवडी कळल्या पाहिजेत ना मला नाही म्हणजे मला खरं तर आर म्हणजे आर रातराणीला ओ माय गॉड वा 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 आर झालीस का तू फार छान ते आर मला पसंत आहे मला लग्न करायचं वा 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 क्या बात आहे हा आणि काय ग रात्राणी तुला पसंत आहे का हे जावई बापू अरे वा हळू बापरे आनंद झाला लग्न ठरलं माझ्या बाळाचं लग्न ठरलं झालं बा. आई गं. काय गोड देऊया माझ्या पहिला आज तोंड गोड कर तोंड गोड कर तिचं आर अगल लाजतेस कसली मला खूप आवडतेस तू आर घे तोंड गोड कर काय 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 झालं बसा एक मिनिट काय हे घ्या काही नाही काही नाही आता इट्स ओके काही नाही काही झालं का काय रे काही नाही आई काय झालं काही नाही, नाही, काही नाही बाळा. काही नाही झालं ये बाबा हा काहीच नाही मला बाबा ये बसा तुम्ही रिलॅक्स व्हा शांत बस तिला दात आहेत तिला दात आहेत अहो नाही अहो दात प्रत्येकाला असतात मला सुद्धा दात आहेत हे काय वेड्यासारखं करू तिला 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 सुळे आहेत सुळे अरे मला पण आहे तेवढं काय नाही आई तिला असे वाले नाहीये बघा तरी होते हे बघ हे काही नाहीये असं काही नाहीये अच्छा, काय करताय चांगले तर आहेत मी बघितलं आता तुम्ही बस आधी बस नाही, मी बघितलं आता बस. मी बघितलं तिला सुळे आहेत खरं सांग मी बघितलं बस आधी काय करतोय अगं आई शपथ आई शांत काय ती सुळे आहेत ना सुळे आहेत हो, काहीतरी relax, झालं relax. आता काहीतरी झालं नाही रिलॅक्स
काही टेन्शन घेऊ नका. हिला तसं जस्ट एक हे आहे तिला. काय आमची मुलगी व्हॅम्पायर आहे. तसं काय नाही. ठीक आहे. व्हॅम्पायर एवढंच ना एवढंच आहे ना. मग तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? एवढा तमाशा का केला सगळ्यांनी? व्हॅम्पायर म्हणाले ते व्हॅम्पायर. ते सिरियल मध्ये डिझायनर साड्या घालून ते टिकल्या लावून असं करतात त्या. त्या वॅम्प आई त्या वॅम्प थांब जरा एक मिनिट. बोलतोय व्हॅम्पायर म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? नाही एवढं काय हे एवढं काही मोठं काही नाही हो. नाही मग काय मोठं नाही मग छोटं काय? व्हॅम्पायर म्हणजे ती परदेशातली भूत असते ना तशी आहे ती. काय फक्त तिला रक्त प्यावंसं वाटतं. काय बाकी काय? आपण लग्नाचा मेनू ठरवूयात का? हो गुलाबजाम चालतील. गुलाबजामुन चालतील. अगं गुलाबजामुन. बरं रसगुल्ले करूया. अरे तू ऐकत नाहीयेस का त्या काय बोल? गुलाबजाम म्हणताय त्या. त्या म्हणाल्या तिला रक्त प्यायला आवडतं. आई ती व्हॅम्पायर हडळ आहे ती हडळ. होणार तुझी पण होणार. लग्नाआधी सगळ्यांची होते. मला पाहिजे सगळं ह्याला पाहिजे. तू बोलतेस ते हळद मी थांब आई जरा एक मिनिट. तू वेड्यासारखं करतोय. हे काय आहे? हे काय आहे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे नाही तर मी निघून. हे काय आहे? नाही मला- नाही तुम्ही बसा तर शांती. एवढे काय एवढं अवडंबर माजवण्याचं काय आहे मला सांगा. नाहीये हे काय- एवढं काय- नाही. काय- मी तुम्हाला सांग काय झालं होतं. आम्ही ते कुठे ग क्रोएशियाला आम्ही गेलो होतो. अच्छा. आम्ही काय खो खोचा प्रशिक्षक आहे. तिथे काही विद्यार्थ्यांना घेऊन मी क्रोएशियाला गेलो होतो. तर मी यांना म्हटलं की बाबा तुम्ही पण येताय का? मी जातोय. तर ते आल्या. आम्ही गेलो. तर तिकडे ते आम्ही गेलो तेव्हा एक दिवस आमचं काम झालं सगळं. आणि त्यानंतर काय होतं दुसऱ्या दिवशी तो वीक कुठला तरी सुरू झाला. ते असतं ना हाय हॅलोचा घाबरवतात बघा काय. हॅलोविनचा वीक सुरू झाला. हा हॅलोविनचा वीक सुरू झाला आणि रस्ता एकदम समोसा सामसून रस्त्याला एकदम सामसूम. मी म्हटलं बाबा आता आपण गाडी चालवूया. ओळखीची एक गाडी होती. मी गाडीत बसलो. बाजूला ही बसली आणि मागे आमची ही रातराणी बसली. आम्ही आपले गेलो गाडीने. कोणीच नव्हतं आजूबाजूला. आणि एक हात आला असा. कोणतरी माणूस होता. मी म्हटलं बाबा थांबा गाडी उघडलं. कोण आहे बाबा तू? बाबा तो माणूस म्हणाला मला लिफ्ट हवी आहे. अच्छा. मी त्याला म्हणलं बाबा बसा काही प्रॉब्लेम नाहीये. तो बसला आणि तो बसताना काय झालं त्याला चंद्र दिसला. सुळे बाहेर आले त्याचे सुळे बाहेर आले आणि त्यांनी माझ्या मुलीला इथेच चावलं आणि 1-2-3 लिटर रक्त काहीतरी प्यायला. मोजलं नाही नक्की पण तेवढं प्यायला. आणि तो येताना दार उघडून आला जाताना खिडकीतून गेला. बस झालं. आणि मुळात तो ग्रहणाचा दिवस होता ना. मग ग्रहणाच्या दिवशी तो हिला चावल्यामुळे मग ही व्हॅम्पायर झाला. हसू झालो ती. पण तुम्ही सुखरूप घरी आलात ना. हॅलो की हे बघा ते महत्वाचं. मध्ये काय होतंय ते महत्वाचं नाही. तुम्ही आता ठणठणीत आहात बघा. का? चला मग गृहप्रवेशाचं बघूया. थांब आई ग. अगं, तुझे हे लग्नाचे इयरफोन्स घातलेस ना काढ जरा आणि बाकीचे काय बोलतायत ते ऐक सुद्धा. काय ऐकतेस? ते काय बोलले? तो व्हॅम्पायर तिला चावला आणि मग ती व्हॅम्पायर झाली. तू वेडा आहेस का जरा? कोणी चावलं की आपण ते बनतो का? आता परवा बाबांच्या चहामध्ये मी चुकून मीठ घातलेलं म्हणून ते चावले मला. मी बाबा झाले. दाढी मिशी आली मला. काय बोलतोय? ही बाबांचं चावणं आणि व्हॅम्पायरचं चावणं. नाही. थांब जरा. हे नाहीये हे बरोबर. बघ राताराणी तू सुंदर आहेस पण मला ह्यात खूप प्रॉब्लेम वाटतोय. आम्हाला नाही काही जमणार. नाही काय एवढा मोठा बस relax. बस बाळा. एवढा मोठा प्रॉब्लेम नाही हो. मग काय बस तुम्ही कुठे अहो, काय काय एवढं टेन्शन? हे बघा मुलगी व्हॅम्पायर होते हा इथे. अरे हो लाल रंग दिसला ना तरच ती व्हॅम्पायर होते. तिला त्रास होतो. तेव्हाच. आता बघा तुम्ही आलात मगाशी बसलात. ती आली ट्रे घेऊन. यांना आवडली यालाही ते आवडले. तोपर्यंत काही वाटलं होतं तुम्हाला? यांनी लाल कलरचा तो रंगाचा तो मिठाईचा डबा काढला दिला. तिकडे थोडीशी ती बिथरली. अच्छा. किती क्षण? 3 ते 4 क्षण बिथरली. तो लाल रंगाचा डबा नाहीसा केल्यावर नॉर्मल आली. एवढं सांभाळायचं बस. अजून काय पाहिजे आयुष्यात? एवढाच आहे. एवढं सांभाळायचं. लाल रंग दिसला किती होते मग ते लपवलं किती नॉर्मल. खतम हो गई बात. अगदीच ऍडजस्टेबल आहे. काही टेन्शन घेऊ नकोस तू. डन काय चालेल. डॅन काय कसं ऍडजस्ट होणार आहे आई? आपल्या घरातून खिडकी उघडले की एसटी स्टँड दिसतो. लाल रंगाच्या गाड्या अशा ये जा करत असतात. ती एखादी लाल परी बघून हिच्यातला ड्रॅक्युला बाहेर आला आणि माझा पॅकुला काढला तर मग काय होईल? वेड्यासारखं बोलू नकोस.
सतत प्रॉब्लेम्स नाही काढायचे, सोल्युशन ओरिएंटेड वागायचं. खिडकी बंद करत जाऊया आपण. खिडकी बंद आताही बंद करेल, काही प्रॉब्लेम सोपं आहे ना. आतापासून सुरू करूया, म्हणजे तुम्हाला कसं सवय होईल. खिडक्या जागा बघा, बंद. रात्राणी अरे खिडकी पण बंद मला करा. कळत नाही, ह्या घरातली खिडकी बंद करून त्या घरातलं कसं काय, मला हा लॉजिकच कळत नाहीये. सवय होईल सवय तुम्हाला. व्हायला. सवयचं नाहीये. रात्राणी हे बघ, ही स्टॅच्यू का झाली हे कोण? कोणीतरी दिसलं असेल खाली का अगं कोण आहे, कोण आहे ग? चंद्र. चंद्र? लवकर ये, लवकर ये, लवकर ये. आई बाबा मी काय केलं ग? काही नाही बेटा, काही नाही. आई नाही बाळा. ओके, सगळं ओके, झालं झालं. 3-4 झालं. सेकंद संपलं. आई आई मुलगी अशी धावून आल्यावर मी पहिल्यांदा घाबरलो असेल ग. हा काय प्रकार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काय झालं आता इथे आली मी होती सांगतो मला, तुम्हाला. रक्त ऐका ऐका काढायला काय काही नाही, तसं काही होणार नाही. काय झालं, त्यांनी चंद्र बघितला, फुल मून होता ना, त्यामुळे ते काही दिवस सांभाळायचंय. म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या काही दिवशी किंवा नंतरचा एखाद दुसरा दिवस तेवढा सांभाळायचा. एवढा सांभाळला ना की काय आहे, जरासं ती भितरते. मग आपण काय करायचं, कोल्हा बनायचं. मी केलं ना, आऊ 2दा करायचं, 1 2 आऊ, ती नॉर्मलला येते. तुम्ही एकदा करून बघा. अहो, करून तर बघा. हा, कमन 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 कमन. शाबास, तुम्ही करा. कोकिळा झाली. अहो ही कोकिळा झाली. आऊ कोल्हा कोल्हा आऊ. अरे शक्ती कपूर झाला हा. शक्ती कपूर नाही करायचं जाऊ आपण. दे ना, तो करेल ना. मला नाही जमलं तर तू कर. मी नाही करणार, होऊन जाईल. मी नाही करणार यार. हनीमूनच्या दिवशी माझ्या बेडरूम मधनं आऊ आऊ असे आवाज येणार काय. काय काय एवढं टेन्शन. मी नॉर्मल आहे. मी नॉर्मल नॉर्मल आहे. अहो शांत राहा, काही नाही. अगं नॉर्मल आहे ती एकदम. बघा नॉर्मल. मी नॉर्मल आहे ओंकारजी. ऐका ना, मला खूप लग्न करायचंय तुमच्याशी. हा हा बेटा, एकच लग्न, एवढी नाही होणार बाळा. खूप लग्न नाही होणार. मला आवडलं बाबा. होय, होय, बरोबर. मला लग्न करायचंय तुमच्याशी. मला खूप आवडलात. मी खूप खूप वर्ष वाट बघितलीये. मी सगळं करेन. मी सुखाचा संसार करेन. आई मी भांडी घासेन, मी लादी पुसेन, मी कचरा सुद्धा काढेन. मी तुम्ही कामावर आल्यावर पाय चिपून देईन, डोकं दाबून देईन, नाही तुमचेही पाय चिपून देईन. ऐका ना, काय मी डोळ्यावर पट्टी बांधून संसार करेन. अरे तू डोळ्यावर पट्टी बांधल्यावर मला तुझे दात दिसणार नाही, हे काय लॉजिक आहे तुझं वॅम्पायरिश, मला कळत नाहीये. नाही ओंकारजी, मला लाल रंग दिसणार नाही ना, मग तुम्ही घाबरणार नाही ना. वेड्यासारखं वागू नकोस. काय इम्प्रेशन पडेल तुझं? माझं इम्प्रेशन तिचं नाही पडलंय का इम्प्रेशन तुझ्यावर. बस ना तू. आई इथे बसा. आई बसा. आई ते वयामुळे तुमच्या पायाला सूज आली आहे का हो? रक्त गोठलंय का पायामध्ये? जादूगर आहेस तू, तुला कसं कळलं? नाही ते वेरुकोज वेन्सचा त्रास आहे ना. अय्या, तुम्ही काळजी करू नका, हे रक्त मी पीत जाईन. आई गो, घरगुती उपाय. अहो आमच्या इथे कोपऱ्यावर आयुर्वेदिक दवाखाना आहे ना, तिकडे जळू म्हणून ही कामाला होती. काय सांगता? 3 महिने होते. उत्तम. ते डॉक्टर आम्हाला म्हणायचे ही उत्तम जळू आहे. किती छान, आपण दवाखानाच उघडू तिच्यासाठी नवीन. आई 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 काय बोलतेस तू. ही तुझी सून तुझे व्हेरिकोज वेन असे काढणार आहे का. काय चाललंय. नाही हे मला पसंत पडलेलं नाहीये. हे नको काही, आधीच सांगतोय तुला. ऐका ना, मी तुमचंही रक्त पीत जाईन. हो नको का, हे रक्त नको का पिऊ माझं. हे गप्प बस का. जावई नाही, बापू, नाही, मी करू नकोस. आज जोडतो तुम्हाला. कृपया नाही म्हणू नका या स्थळाला. आमच्या मुलीचं जमत नाहीये. कृपया हो म्हणा. हे बघा ना, मला ना खरंच नाही जमणार हो. असं नको नाही तुम्ही मला हो म्हणणार आहात की नाही एवढं हो सांगा. म्हणेल म्हणेल तो, नाही, मी म्हणेल. नाही म्हणणार आहे. मला शेवटचं विचारतो, तुम्ही हो म्हणणार आहात की नाही. एक मिनिट, तुम्ही ती वॅम्पायर म्हणून आम्हाला काय अशी धमकी वगैरे नाही, देऊ तसं शकत नाही? धमकी देत नाहीये मी. तुमच्याकडे तसंही ऑप्शन नाहीये हो. का आमच्याकडे ऑप्शन नसेल. तुम्हाला मी अर्ध सत्य सांगितलं.
जेव्हा तो मनुष्य गाडीमध्ये मागे बसला होता आणि तो इथे ती चावला ना तिच्या, तो गेल्यावर ही आम्हाला चावली. म्हणजे एवढंच ना, मग तुम्ही आम्हाला जावा. अगं आई, ती त्यांना चावली, तो तिला चावला, म्हणजे हे पण हे किती छान आहे. हे मला चाव ना. आई मला आवडलं विहीण बाई, थोडं चावा ना. चल आई. थोडं चावा ना विहीण बाई. आई, मला चल. आवडलं, चावा ना. अगं, आई. मस्त आहे ते. आई, तू असं नको कर. तुला ना कधीच मुलगी मिळणार नाही. कडक नेक्स्ट लेवल परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. किती कौतुक करू तुमचं, क्या बात, खूपच मजा आली. काय दाद द्याल हास्यरसिक प्रसाद दा? अफलातून, वा वा वा, क्या बात आहे. संकल्पना स्वतः श्याम बांगर. श्यामसाठी एकदा जोरदार टाळ्या. श्याम्या, मला आठवतंय मागे एकदा तू बोलला होतास माझी बायको रक्त पिते. ते जाहीरपणे तो असं सांगशील असं मला वाटलं नव्हतं. नाही नाही, गंमत करतोय वहिनी, मी गंमत करतोय. नाही तर माझ्यावर चिंबोऱ्या यायच्या रे अंगावर. अफलातून संकल्पना आणि अफलातून सादरीकरण. त्या लाल लाईटचा वापर पण अप्रतिम केला होता. आणि म्हणजे ना शिवा, तू जितकी नॉर्मल गोड दिसतेस ना, फार सुंदर दिसतेस तू आत्ता, तितकीच सुंदर तू त्या ह्याच्यात पण दिसत होतीस आता. म्हणजे गोड व्हॅम्पायर, गोड. मस्त मजा आली मला खूप. आणि तुम्ही दोघं जे शेवटी कन्फ्यूज झालात, व्हॅम्पायर कन्फ्यूज झालेले मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले, की ही समोरून चाव चाव म्हणते आणि करू चाव करू चाव कर. चाव म्हणते. अफलातून मस्त रिॲक्शन होती. ईशा, तुझा सगळा उत्साह मी समजू शकतो. लग्न 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 लग्न. तुला खूप शुभेच्छा, तुझं खूप अभिनंदन. अशा पद्धतीने नवऱ्याला जाऊ नकोस, एवढीच. व्हेरी नाईस, मजा आली, मला खूप मजा आली. वंडरफुल प्रेझेंटेशन. आणि तुम्ही सगळे खूप छान दिसताय. आपण कायम महिलांना, म्हणजे आपल्या सगळ्या मुलींना आपण म्हणतो, पण ओंकार तू पण फार सुंदर दिसतोयस. मज्जा आली. सई, खतरनाक परफॉर्मन्स होता. मला असं म्हणायचं की हे प्रहसन नसून एक एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्ही थिएटरमध्ये बसून एक मिनी मूवी बघतोय असं मला वाटलं. लाईट डिपार्टमेंटचे खूप कौतुक, फार मस्त लाईट्स ऑपरेट केले. म्युझिक पण खतरनाक होतं. ईशा, तू या कॅरेक्टरमध्ये मला खूप आवडतेस. म्हणजे डेस्परेशन हे असं इमोशन आहे जे इरिटेट होऊ शकतं, पण नथिंग अबाउट इट इरिटेट्स अस. म्हणजे ते इतकं गोड, आणि तुझ्या आतली ती जी तडफड आहे ती खूप पोचते आणि खूप तीव्रपणे पोचते. तर मला तुझं हे कॅरेक्टर खूप आवडतं आणि प्रत्येक वेळेला तू या कॅरेक्टरनं माझं मन जिंकतेस. आजही जिंकलंस. फार सुंदर परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. आणि ते दात तुम्ही कधी लावत होता, कधी काढत होता हात सफाईने, ते अजिबात कळलं नाही. फार मस्त त्याचा वापर केलात. अशा नवीन नवीन कॉन्सेप्ट्स खूप येत आहेत आजकाल, आणि त्यांचं खूप मनापासनं स्वागत आहे. फार मजा आली हा एक्सपिरियन्स बघायला, ऐकायला, पचवायला, रुजवायला. फारच मजा आली. थँक्यू.